हिंगोली जिल्ह्यामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांची संवाद रॅली आहे आणि या संवाद रॅलीसाठी आमच्या गावातील सर्व मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कारण की सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये 50%च्या आत आरक्षण भेटलं पाहिजे या मागणीसाठी अख्खा मराठा समाज लढत आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी किंवा आपली संवाद रॅली या ठिकाणी होत आहे। सर्व गावातील नागरिक उपस्थित आहेत। आता शाळकरी मुलं सुद्धा शाळा सोडून आलेली आहेत। तर आमच्या लेकरा बाळाचे कल्याण होईल आणि मराठा समाज आरक्षणासाठी वंचित आहे म्हणून आम्ही सर्व टेंभुर्णी गावच्या वतीने वाहनाची सोय करून इथं सगळे काम धंदे हे करून आम्ही इथं हिंगोलीसाठी आलो। जरांगे साहेबाच्या याच्यासाठी शांततेचे आवाहन करणारे आहेत। बरं, आता 13 तारखेला त्याच्यावरती आपल्या मराठा आरक्षणावरती, कारण की सरकारनं 13 तारखेचा अल्टिमेटम दिलेला होता। 13 तारीख मागितली होती, 13 तारखेपर्यंत तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देऊन अशा पद्धतीनं किंवा सगळी सोयरेचा अध्यादेश काढू असं सांगितलं होतं। परंतु आता 13 तारखेपर्यंत जर तोडगा नाही निघाला तर महाराष्ट्रातल्या 288 विधानसभेच्या जागावरती मराठा समाजातील उमेदवार जरांगे पाटील घेणार का, काय वाटते? आता जरांगे पाटलांना आम्हाला जसा आदेश देतील त्याचं आम्ही सर्वजण पालन करू। सर्व ताकदीने आम्ही मराठा समाज जरांगे साहेबाच्या पाठीमागे आहोत असं आम्ही टेंभुर्णी गावच्या वतीने आम्ही सर्व हे करीत आहे। बरोबर, तुम्ही काय सांगाल? काय सांगाल? आरक्षणाबद्दलच बोलणार ना। हो, आरक्षण मिळायला समजा मिळालं, समजा आरक्षण जर 13 तारखे आता हे जे 10% आरक्षण दिलं ते टिकेल का? सरकारने जे सध्याचं जे आरक्षण दिलेलं आहे ते काय सांगा? टिकणार नाही। हा, बरं, ओबीसीतून आरक्षण जर नाही भेटलं तर काय होऊ शकतं सांगा? आंदोलन करू शकतो, मोर्चे काढू शकतो। बरं बरं, ठीक आहे। तर हे होते खर्चान आलो। बरं, शेतातील सगळे काम धंद्यावरून सोडून आलो। बरं बरं, आता संवाद रॅली आहे। आता दादा नेमकेच काही वेळामध्ये आगमन होईल। हो ना। तर नक्कीच आपण संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील जेवढी संपूर्ण मराठा समाज आलेला आहे, संपूर्ण पोशाख आहे। काय सांगाल? पोशाखामध्ये आलात आपण, टोपी वगैरे घातलेली, भगवा हे पण घातलेलं आहे, काय सांगाल? दादा रॅलीसाठी आलो आम्ही। रॅलीसाठी आलो आरक्षण घेण्यासाठी आलो। बरं, आता ओबीसी नेते म्हणाले की 50%च्या आत आरक्षण मराठ्यांना ओबीसी मध्ये नाही भेटू शकत, द्यावंच लागेल। बरं, जर हैदराबाद गाईड आणल्यावर आरक्षण आहेत ना, पहिलेच आहे ना ते। बरं, आता भारतीय जनता पार्टीने मराठ्यांचा घात केलेला याच्यावरती काय सांगाल? ते की लोकसभेला स्पष्टपणे या मराठ्यांनी सांगलेलं आहे की फक्त 9 जागा दिलेल्या आहेत 48 पैकी। महाविकास आघाडीला जास्त जागा भेटल्या। आता दादा जे म्हणतील तेच आम्ही करणार ना। बरं, आता विधानसभेला काय चित्र राहील? समजा जर आरक्षण नाही भेटलं तर 288 उमेदवार उभे करतील का मराठे? करणारच। दादा जे करतील तेच आम्ही निवडून देणार। बरं, ठीक आहे। तर हे होते मराठा समाजाचे संपूर्ण व्यक्ती आणि जे काही आमच्या गावातून आलेले आहेत, संपूर्ण टेंभुर्णी गावाचे नागरिक, यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण आता हिंगोली आता सध्याची संवाद रॅली होणार आहे, त्या रॅलीसाठी आपण सुद्धा समाविष्ट व्हा। धन्यवाद।